नमस्कार बालमित्रांनो, पुन्हा एकदा अपूर्णांक या पाठामध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशा पद्धतीने सोडवायची हे बघणार आहोत. बघा, दोन पद्धतीने आपल्याला बेरीज करायची आहे. इथं आहे 1/2 अधिक 2/5. दोन्हीचा छेद काय आहे? वेगळा आहे. आणि इथं आहे दुसरं उदाहरण 3/8 आणि 1/16. तर आधी आपण या पद्धतीचं उदाहरण बघूयात आणि मग या पद्धतीचं. ठीक आहे. बघा, तर आपल्याला काय करायचं? या दोन्हीची बेरीज करायची. पण अपूर्णांकाची बेरीज करण्यासाठी छेद कसा पाहिजे? आपल्याला समान पाहिजे. मग आधी सर्वात पहिली पायरी काय करायची? बघा, पायऱ्या लिहून देतो मी. अगोदर पहिला अपूर्णांक जशाला तसा लिहायचा 1/2 आणि याला काय करायचं? या छेदानं गुणायचं. गुणिले 5 आणि छेदाला सुद्धा गुणिले 5. मग अधिकचं चिन्ह जशाला तसं दिलं. दुसरा अपूर्णांक या ठिकाणी लिहायचा 2/5. ही रेष थोडी मोठी मारायची आणि इकडच्या छेदानं या अपूर्णांकाला गुणायचं. गुणिले 2 गुणिले 2. ठीक आहे. ही झाली पहिली पायरी. दुसरी पायरी बघा, गुणाकार लिहायचा 1 गुणिले 5. 5 एके 5 छेद 2 पंचे 10. अधिकचं चिन्ह जशाला तसं. 2 दुने 4 अंशात आणि छेदस्थानी 5 दुने 10. बघा, दोन्हीचा गुणाकार झाला आणि दोन्हीचा छेद काय झाला? समान झाला. त्या ठिकाणी आता तिसरी पायरी, छेद समान असताना अंशाची बेरीज करायची आणि छेद जशाला तसा लिहायचा. 5 आणि 4 9 आणि छेदात 10ला 10 जशास तसे. फक्त 3 पायऱ्यांमध्ये आपण भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज शिकलो. आता हे दुसरं उदाहरण. तुम्ही म्हणसाल सर यामध्ये काय वेगळं आहे? तर इथं बघा 8 आणि 16. जर तुम्ही 8चा पाडा म्हणला तर त्यामध्ये 16 येतात. बरोबर आहे. 8 1 8 8 2 16. मग यामध्ये 2च्या पाड्यात 5 किंवा 5च्या पाड्यात 2 येत नव्हते, पण इथं येतात. म्हणून अशा वेळी काय करायचं? आपण दोन्हीचा छेद समान करायचा नाही. आपण 8ला 16 करू शकतो का हे बघायचं. मग पहिली पायरी आपली सेम राहणार. 3/8 जशाला तसे. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय? इथं छेदात 16 करायचे. मग 8चे 16 करण्यासाठी कितीनं गुणावं लागेल? 2ने गुणावं लागेल. आणि मग अंशाला सुद्धा कितीनं गुणायचं? 2नं. आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळवायचा आहे ना, जशाच तसा. किंमत बदलली नाही पाहिजे. अधिक 1/16 जशाला तसे, कारण आपल्याला 16ची किंमत बदलायची नाही. दुसरी पायरी बघा, 3 दुने 6 आणि 8 दुने 16. इथं छेद झाला 16 अधिक 1/16. या ठिकाणी सुद्धा छेद झाला 16. दोन्हीचा छेद समान झाला. तिसरी पायरी सोपी आहे. 6 अधिक 1 7 आणि छेदस्थानी 16ला 16. अशा पद्धतीने हे एकदम सोपं आहे. बघा, काहीच नाही. फक्त 3 पायऱ्या इथं लक्षात ठेवायच्या, 3 पायऱ्या इथे लक्षात ठेवायच्या. आलं लक्षात? बघा, बेरीज समजली. आता आपण बघूयात की छेद समान नसताना वजाबाकी कशी करायची. या ठिकाणी सुद्धा समान 2 उदाहरणं आहेत. एकामध्ये छेद समान होऊ शकतो आणि एकामध्ये दोन्हीचाही छेद समान होऊ शकत नाही, म्हणजे एकामेकांच्या पाढ्यात येत नाही. ठीक आहे. सेम त्याच 3 पायऱ्यानं आपल्याला हा सुद्धा सोडवायचा आहे. पायरी क्रमांक 1 काय म्हणते? अपूर्णांक आधी जशास तसा लिहून घ्यायचा. 4/5. आता या दोन्हीला कशानं गुणायचं? इकडच्या छेदानं. गुणिले 3 गुणिले 3. वजाचं चिन्ह. अधिकच्या ऐवजी आता कशाचं चिन्ह आलं? वजाचं. हा अपूर्णांक जशाला तसा लिहायचा आणि या दोन्हीला कशानं गुणायचं? 5ने इकडच्या छेदानं. गुणिले 5 गुणिले 5. दुसरी पायरी काय म्हणते? 4 × 12. बघा, 4 × 12 आणि छेदामध्ये 5 × 15 वजा जशाला तसं. 2 पंचे 10 आणि छेदात 3 5 15. आता छेद समान झाला. मग याचा नियम आपल्याला माहित आहे. अंशाची वजाबाकी करायची, छेद जशाला तसा. पायरी क्रमांक 3. 12 मधून 10 गेले, 2 राहिले आणि छेद 15 जशाला तसा. समजलं? तुम्ही 1 2 3 हे असं नाही लिहिलं तरी चालते. तुम्हाला फक्त समजणं महत्वाचं आहे. आता इथे बघा, बेरजेच्या उदाहरणामध्ये जसं होतं तसं इथं उदाहरण आहे. इथं आहेत 8 आणि इथं आहेत 4. आपण 8चे 4 करू शकतो,
जर 8ला 2 भागलं तर, पण 5ला 2 भाग जात नाही. मग आपण काय करू, 4च्या जागी 8 आणू. ठीक आहे, याला काहीच करायचं नाही, याला बदलूयात. पायरी क्रमांक 1, 3/4 गुणिले आणि गुणिले. आता सांगा 4ला कितीनं गुणलं म्हणजे 8 येतील? बरोबर आहे, 2 मग याला सुद्धा कितीनं गुणायचं? 2. वजाचं चिन्ह जशास तसं 5/8. आता दुसरी पायरी काय आहे? 3 दुने 6 छेद 4 दुने 8 वजा 5/8. पहा, याला कशानेही न गुणता आपण दोन्ही छेद समान केले. आता बघा, पायरी क्रमांक 3 पुन्हा तीच. 6 मधून 5 गेले, 1 उरला आणि छेद जशास तसा. अशा पद्धतीने आपण छेद समान नसलेल्या म्हणजे भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी बघितली. याच्या पुढच्या भागामध्ये आपण अपूर्णांकाचा शेवटचा भाग, तो म्हणजे अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार बघणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.